राधिका मसालेचा प्रवास इथपर्यंत खडतर होता, पण तुमच्या टीमची कमाल आहे मॅडम. खरंय तुमचं म्हणणं. माझी सगळी टीम माझ्या बरोबर आहे म्हणून हे सगळं शक्य झालं. राधिका मसालेचा इथवरचा प्रवास जरी खडतर असला तरी आजची अचीवमेंट ह्या लोकांमुळे शक्य झाली. दरम्यानच्या काळात कंपनीमध्ये बरेच प्रॉब्लेम झाले, पण ठीक आहे. तुमच्यासारखी कंपनी आमच्या कंपनी बरोबर टायअप करण्यात इंटरेस्ट दाखवतीये, ही सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही म्हणजे आम्ही तुम्हाला गृहीत धरत नाही. आम्ही आमच्या अटी तुमच्या समोर मांडल्या, आमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्यात, प्राप्त परिस्थिती मांडली. आता तुम्हाला काही सांगायचं असेल तर आत्ताच सांगा, मन मोकळेपणानं सांगा. बरोबर आहे ना सर? हो, म्हणजे आपल्यामध्ये डील होण्याआधीपासून जर आपल्याला एकमेकांचे व्ह्यूज माहीत असतील तर मग पुढे काही अडचण येणार नाही, नाही का? यू आर राईट. आम्ही खूप विचार केलाय, आमच्याही काही फारशा अटी नाहीत. तुमची काही हरकत नसेल तर मग आपण हे पक्क समजूया. राधिका, राधिका कुठे? आई तुम्ही ऑफिस मध्ये? हा, राधिकाला भेटायचं. राधिकाला मीटिंग मध्ये आहेत त्या. नाही, तिला निरोप दे. आई आली म्हणावला. मी देतो निरोप, तुम्ही बसा ना आधी. नाही, हा बसू शकत नाही. तुम्ही निरोप द्या बरं, नाही तर मला आज जावं लागेल. आई मी देतो निरोप, तुम्ही बसा ना. थांबा, मी जाते. अहो तुम्ही थांबा. अहो मावशी काय, अहो थांबा ना एक मिनिट. ठीक आहे, मग आनंद भाऊजी पेपर्स तयार करा. नाही, थांबा. आई, थांबा. आई राधिका, तू चल माझ्यासोबत. मला तुझ्यासोबत काय बोलायचंय. चल. काय झालं आई? मला बोलायचं आहे ना, चल ना. पण मीटिंग चालू आहे. नाही, तुझ्यासोबत बोलायचं, तू चल. काय झालंय? काय एनी प्रॉब्लेम? कोण येतं? नाही तसं विशेष काही नाही, मॅडमची आई आहेत त्या. काय झालंय? काय हा, घरी सगळं ठीक आहे ना? बाबांना काही झालंय का? अथर्व कुठे आहे? ही समजा ठीक आहे, इथं गडबड झाली आहे ताई. म्हणजे ही सगळी माणसं आहेत का नाही? ही शन्यानं पाठवलेली माणसं आहेत, सगळी खोटी माणसं आहेत. आई, काय बोलताय तुम्ही हे? हा वय खरं आहे ताई. त्या कंपनीचं नुकसान व्हावं ना म्हणून शन्यानं या लोकांना सगळ्यांना इथं पाठवलेलं आहे. आई, कसं शक्य आहे? काहीतरी काय? मी काय करणार आहे माहितीये? मीच माणसं पाठवणार आहे राधिका मसालेमध्ये. कशाला म्हणजे काय? राधिका मसालेचा हिस्सा विकत घेण्यासाठी. काऊन बरं आता ही आपल्याला खोटं बोलेल का आपल्यासोबत? हे सगळं त्या कानानं ऐकलं आणि लगो ती मला सांगायला आली. मी तुला फोन लावते, तू उचलतच नाही म्हणून तर मला इथे यावं लागलं ना. थांबा, उठा, निघा. वहिनी काय झालंय? सर, ही शन्यानी पाठवलेली माणसं आहेत. सगळेजण बोगस आहेत. काय? हो, म्हणूनच तर आई आणि बकुळा मावशी इथे आले. बकुळा मावशीने स्वतःच्या कानांनी ऐकलंय ही सगळी शन्याची माणसं आहेत. निघा इथून. परत कंपनीत पाय ठेवाल ना तर याद राखा. अरे कमाल आहे यांची, हे अशा काय वागतायत? तुम्ही कसे वागता ते पहा ना. लाज नाही वाटत तुम्हाला? इनफ राधिका मॅडम, आम्हाला कोणी पाठवलं नाही. आणि काय बोलताय तुम्ही? कोण शन्या? आता कोण आहे ही शन्या? उगाच खोटं बोलू नका. इथनं निघा. पानवलकर, काय हे? हा सगळा प्रकार काय आहे? कोण शन्या? आमचा काही संबंध नाही. उगाच खोटं बोलू नका. वहिनी जरा शांत व्हा, आपण आधी खात्री करून घेऊया. आता खात्री कसली करायची? आई आणि बकुळा मावशी खोटं नाही बोलणार. त्यांनी खात्री करून घेतली आणि म्हणूनच त्या इथे आले. उभे काय राहिला? जा, निघा. हाऊ डेअर यू? तुम्हाला माहितीये का मी कोण येते?
हे सगळं तुम्हाला महागात पडेल हा? पानवलकर, हे सगळं चुकीचं आहे. अरे आमचंही काय रेप्युटेशन आहे. पुन्हा इथे यायचं काय? राधिका मसालेचं तोंडही पाहायची इच्छा नाही आमची. चला रे, त्यांच्याशी व्यवहार केला नाहीये ना तेच बरं आहे. चला. हो निघाच. शनाया की इतनी हिम्मत? अरे कसं शक्य आहे सगळं? सर अगदीच शक्य आहे. वहिनींना त्रास देण्यासाठी शनाया काहीही करू शकते. दुष्काळ 13वा महिना म्हणतात ना, ते हे असं. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. यापुढे आपण कामाला लागूया आणि कोणालाही मीटिंगसाठी बोलवताना आधी चौकशी करू. हो हा बरं, आता आपल्या कंपनीचं केवढं मोठं नुकसान होता वाचलं का नाही? हा राधिका, तू धीर नाही सोडायचा बरं. हा आणखीन येतील लोक. आता तुम्ही आणि बकुळा मावशी आलात म्हणून एवढं मोठं नुकसान टळ. तुम्ही आता काळजी करू नका, शांत राहा. हं? श्रेयस, आईंना आणि बकुळा मावशीला घरी सोडून हो या. लवकर ये बरं. चल. अरे बापरे, इथे रोजच काही ना काही गडबड होते. आता हे काय नवीन? मी बकुळाला खोटं सांगितलं की ती माझीच माणसं आहेत. पण ह्याचा अर्थ असा आहे की राधिकाला बाहेर न हेल्प मिळू शकते. पण मग वाय इजंट राजवाडे डुईंग एनिथिंग? राजवाडेला विचारलं पाहिजे. हॅलो हॅलो बिलो राहू द्या सर. मला सांगा, तुम्ही इतके रिलॅक्स कसे बसू शकता? शनाया, फोन तू लावलेला आहेस. मी राजवाडे बोलतोय. आय नो दॅट. पण तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये का? तुम्ही का असं काम करताय? अहो तिकडे राधिकाकडे बाकीच्या कंपनीचे लोक पोहोचलेत, अप्रोच झालेत हिस्से घेण्यासाठी, आणि आपल्याकडनं एक पण मॅन गेलेलं नाही. असं का? म्हणजे राधिकाला हिस्सा घेणारे मिळाले? सगळं तुम्हाला मी काय फोनवर एक्सप्लेन करायचं का सर? बाकीच्या कंपनीचे लोक कसे पोहोचले तिकडे? आपला मॅन का नाही गेला? तुम्ही काय झोपला होतात का? शनाया, माइंड युअर लँग्वेज. तू माझ्याशी राजवाडेशी बोलतेस. आय एम माइंडिंग माय लँग्वेज. तुम्ही तुमचं काम इतकं स्लो केलेलं मला चालणार नाही. ओके शनाया, आम्ही तुझे नोकर नाही, पार्टनर आहोत, याचं भान ठेव. कसं बोलतेस तू? हॅलो, मी नीटच बोलतीये. आपण इथे बसू हातावर हात घेऊन, आणि तिकडे राधिका तिचे मसाले इंटरनॅशनल घेऊन नाचेल. मग काय करायचं आपण? तो प्लीज तुमचं काम वेळेवर करा. शनाया, शनाया स्वतःला समजते काय? दाखवतोस तिला राजवाडे काय चीज आहे ते. काय गं? कोणाशी बोलत होती? मी त्या राजवाडे सरांवर ओरडले. काय तू राजवाडे सरांवर ओरडलीस? शनाया अगं फार सिनियर आहेत अगं ते. तू त्यांना काय ओरडतेस? हे बघ ऐक, मी तुला सांगतो, ते काहीही करू शकतात. आपण या फंदात नको पडूया. तुला आधीपासून सांगतोय ना, तू सोड ना नाद. ठीक आहे, नको पडूया, सोडून देते ना. मग आहेत तेवढे पैसे आपण सगळे संपवून टाकूया आणि मग रस्त्यावर येऊया हॅपीली. चालेल तुला? तसं नाही म्हणते मी, पण तुला एक कळतंय का? आपण हे याच्यामध्ये न पडलेलं बरं आहे डॅडी, मला राधिकाला लेसन टीच करायचं. ओके? का? माझं ऐक तू एकदा, मी हे तुला बघ, सांग. तिची कंपनी जोवर माझी होत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अगं तू आता पुन्हा शोधाशोध सुरू करायला लागेल. राधिका, मी समजू शकतो तुम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटलं असेल, पण कसं आहे, एखादी गोष्ट, एखादं प्रपोजल जेव्हा आपण हाती घेतो ना, तर ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो. आता तुम्हाला चांगली माणसं मिळाली असती, कंपनीला जॉईन झाली असती, तर
फायदाच झाला असता. पण माझं ऐक, जे होते ते चांगल्यासाठी. योग्य वेळ तुला कळलं ना की ती माणसं चांगली नाहीत, योग्य नाही, म्हणून तू सावरलीस ना. नाही तर पुढे जाऊन किती नुकसान झालं असतं तुला. खरंय बाबा. मालकाने खूपच वाईट वाटून राहिलं पहा बरं. मायामुळे राधिकाला त्रास झाला. अहो किती बोल लावले त्यांनी. आई, तुम्ही उगीच वाईट नका वाटून घेऊ. तुम्ही जे केलं ना ते बरोबर केलं. बरं झालं तुम्ही मला येऊन सांगितलं, म्हणून हा पुढचा सगळा अनर्थ टळला. बकुळा मावशीची कृपा बाई. सगळं ऐकलं ना, शनिया काका बोलत होती ते. तिला राहवलं नाही माहितीये, लगोलगो ती मॅपाशी आली. देव असतो आणि असाच तो कुठल्या ना कुठल्या रूपानं आपल्याला दर्शन देतो. बरं झालं बकुळा मावशीने येऊन सांगितलं, नाहीतर मी त्या कंपनी बरोबर टायअप केलं असतं आणि नुकसान होऊन बसलं असतं. बरं झालं बाई, तू सगळ्या संकटातून वाचलीस. पण ती चिंता वाढली ना बाई. हो, जोपर्यंत एखाद्या कंपनी बरोबर टायअप होत नाही ना, तोपर्यंत शांतता नाही. मिळेल मिळेल, शांतता मिळेल, मार्गही मिळेल. काय काळजी करू नका. फक्त संयम ठेव, धीर ठेव, शांत डोक्यानं काम करायचं आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवायचा. बाबा काय होतं सांगू का, फॅक्टरीतल्या बायकांचे, ऑफिस मधल्या सगळ्या लोकांचे चेहरे दिसायला लागतात. हे लोक इतकी मेहनत करत असतात, उद्या कंपनीचं काही झालं तर हे सगळेजण काय करणार आहेत. त्यांची घरं, त्यांचे संसार आपल्या राधिका मसाल्यावरती अवलंबून आहेत. राधिका मसाले हे त्यांच्यासाठी केवळ कामाचं ठिकाण नाहीये, त्यांचं कुटुंब आहे हे. आणि कुटुंब प्रमुख म्हणून मी या सगळ्यांची काळजी घेतलीच पाहिजे. या सगळ्यांचा विचार केलाच पाहिजे ना. अगं पण आताही करतेच आहेस ना तू विचार. नाही कोण म्हणतंय. मार्ग निघेल काहीतरी, मला खात्री आहे ना. हो बाबा, पण जोपर्यंत कोणत्या कंपनीशी टायअप होणार नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. होय, देव करो आणि सगळं व्यवस्थित हो बा. सत्य आहे पा. एक मिनिट. हॅलो सर. वहिनी, अजून एक मदतीचा हात आलाय. म्हणजे एका कंपनीची काही माणसं आपल्याला अप्रोच होत आहेत. त्यांच्या काय कंडिशन्स आहेत ते बघू. आणि हॅलो हॅलो वहिनी, आवाज येतोय का? हा सर, बोला ना, बोला. हा, एक विक्रम लेले म्हणून आहेत, ते इंटरेस्टेड आहेत. ते उद्या आपल्याला भेटायला येत आहेत. फक्त त्यांची एक अट आहे, आणि अट काय ते आपल्याला उद्याच कळेल. ठीक आहे, काही हरकत नाही. मी उद्या लवकर येते. त्यांना सुद्धा तुम्ही 11च्या सुमारास बोलवून घ्या, आपण बोलूया त्यांच्याशी. ओके वहिनी, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. काय म्हणाले? पानवलकर सरांच्या ओळखीचे एक जण अप्रोच होत आहे. चला, मी म्हंटल ना सगळं व्यवस्थित होईल, तुझी सगळी काळजी मिटेल. हो, तसं झालं ना तर खूप बरं होईल. हे ऑफिसचं काम मार्गी लागलं ना, त्या शन्याकडे पाहिजे. मला फक्त थोडा वेळ हवाय. बाबा, आज काय झालंय पेपरात? काय असणार आहे बघूया मावशी, विशेष काय नाही. आता गणेशोत्सव संपला, त्याच्यामुळे गणपती बाप्पांचे फोटो, मिरवणुकीचे फोटो, त्याची माहिती, हेच विशेष आहे. बाबा, 2 दिवस प्रज्ञा माझी ड्युटीवर होती बघा. सबंध पोलीस पार्टी भर पावसात रस्त्यावर उभी. ती पोलीस खात्यात आहे ना? बाबाच्या आता तिचं प्रमोशन झालंय. अरे वा. तरी पण गणपती विसर्जनाची ड्युटी असतेच. मग नवरात्र येईल, नवीन वर्ष येईल, चालूच असतं बघा बाबा. बकुळा मावशी, पोलीस खात्याचं कामच तसं आहे. खूप राबराब राबतात आपल्यासाठी, आपलं रक्षण करतात. सणवार असो, कुठला महोत्सव असो, त्यांची ड्युटी निश्चित. मला लई अभिमान आहे बाबा माझ्या पोरीचा बघा. आम्हाला सर्वांनाच अभिमान वाटतो. एकदा घेऊन ये बरं प्रज्ञाला इथं. वय आणते.
ताई हा? हे समजे सुक कपडे कुठे ठेवू सांगा ना जरा. कपड्यांच्या घड्या कर हा. आणि सगळे इस्त्रीच्या कपड्यात ठेवून दे. हा, फक्त अथर्वचे कपडे वेगळे काढ. हा, होय होय, हा. होय. आई पा बरं राधिका तू तिथंच राहायला मी ठेवते आतमध्ये. आता तू काहून ठेवते ठेवते आई. ऐकतच नाही ना का बाई सांगा राधिका हळू हो हो ताई दूध सांडलं भांड पडलं बघा अपशकून झाला ना व. हा नाच तर मीटिंगही आहे ना. काही अपशकुन वगैरे होत नाही, सगळ्या अंधश्रद्धाच्या गोष्टी आहे या. अरे तिचं लक्ष नव्हतं, गाडीवर पाय पडला म्हणून दूध सांडलं, त्यात काय मोठं. हो ना बाबा, घरभर अथर्वची खेळणी पडलेली असते. सांग बरं त्याला एकदा हे काय मग हे असं होतं ना. बरोबर राधिका, आज मीटिंग आहे ना तुझी, चल आवर बेटा लवकर. हो, मी इथलं आवरून घेते. आता नको ना आवरत बसू बाई का तू तू त्या मीटिंग वर लक्ष दे बरं. सांगा ना होईल. राधिका अगं बकुळ मावशी करेल ना, तू आटप लवकर. आणि आज त्या अथर्वला चांगली शिस्तच लावतो मी. का बरं बाबा, मी बोलते त्यात. तू तिकडे लक्ष देऊ नको, मी आहे ना, मी बघतो. तू आवर पटापट, चल. चाल आटप. शनाया काय चाललंय तुझं? हा, जेवढं झाला तेवढा गोंधळ पुरे नाही का? मी आवरते आणि काय झालं, कसला गोंधळ, सगळं तर नीट चाललंय. काही नीट चाललेलं नाहीये. कॅरी गुड फॉर नथिंग डिस्टर्ब आहे, मी नाही, मी एकदम हॅपी आहे. शनाया तुला मी सांगतोय ना, तू कशाला इतर लोकांच्या भानगडीत पडतेस. हे बघ, आज तुला मजा येते, पण उद्या ना हे सगळं प्रकरण तुझ्या अंगावर शेकणार आहे. काहीही होत नाही, बिंदास्त राहायचं. ओके, काय बिंदास्त राहायचं. तू आता कुठे चाललीस सांग मला. हा, ऍक्च्युली एक इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी मीटिंग आहे आमची राजवाडे आणि महाडिक बरोबर, सो मी त्यांना भेटायला चालले. कसली डोंबलाची स्ट्रॅटेजी. तू काय बोलणारस त्या राजवाड्यांबरोबर. कॅरी कॅरी तुला अजूनही माझ्या हुशारीची काही आयडिया नाहीये ना. मी बघच आता काय करते. ऐक शनाया, तुझी हुशारी बिशारी राहू दे. एक करायला जाशील आणि भलतच काहीतरी घडेल, त्यापेक्षा नको. ऐक ना माझं. काहीही होत नाही गॅरी, तुझा कॉन्फिडन्स कमी झाला असला ना तरी मी स्ट्रॉंग आहे. ओके, मी बघ गुड फॉर नथिंगला कसा त्रास देते. ए अगं शनाया, शनाया ऐक तू माझं, ऐक प्लीज. त्या राधिकाच्या वाटेला नको जाऊस. हे बघ, आतापर्यंत दर वेळेला तिने आपल्याला हरवलंय की नाही माहिती आहे ना तुला. आणि माझी काय वाट लावली बघतेस ना. कशाला सारखं सारखं तेच तेच सांगतोयस मला. हे बघ, उगाच तो डिस्टर्बन्स आणू नकोस माझ्या कामामध्ये. काय म्हणतात त्याला, विघ्न आणू नकोस. हे बघ, आज खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. आज आम्ही त्या मॅनशी बोलणार आहोत ज्याला आम्ही गुड फॉर नथिंगच्या ऑफिसला पाठवणार आहोत. चल मी निघते. ओके बाय. शनाया ऐक ना तू. यार ही पण ना. ऑल द बेस्ट शनाया. वा, तुझं मिशन सक्सेसफुल होऊच दे आता. राधिका, तुझ्या ऑफिस मध्ये मी सुरुंग लावलाय. उद्या धमाका होतो की नाही बघच तू. मला ऑफिस मधून बाहेर काढलं होतंस ना, हाकलून लावलं होतंस ना. आता मी तुला हाकलून लावेन. जी वेळ माझ्यावर आली होती ती तुझ्यावर आणतो की नाही बघ.